पालघर तालुक्यातील बोईसर येथे आधार प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित सामूहिक विवाह सोहळा याला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम उपस्थित राहणार आहेत। आपण पाहू शकता मंडप सजलेला आहे, सगळी तयारी झालेली आहे, खुर्च्या सजलेल्या आहेत, पोलीस बंदोबस्त लावण्याच्या तयारीत आहेत, सगळे सूचना अधिकाऱ्यांना दिल्या जात आहेत, कर्मचाऱ्यांना दिल्या जात आहेत। या बाजूला खानावळीचा मंडप आहे आणि आपण पाहू शकता या बाजूला वादनत्री आलेले स्टेज सजलेला आहे। आपल्यासोबत आणि या सगळ्या तयारीच्या अनुषंगाने बोलण्यासाठी आपल्यासोबत आधार प्रतिष्ठानचे संस्थापक जगदीश भाऊ जोडी आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करूया। तो काय नेमकी प्रेरणा आहे या विवाह सोहळा आम्ही सन 2008 साली सुरू केला। त्यावेळेची परिस्थिती अशी होती की लग्न करणाऱ्या वधूवरांकडे आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यामुळे त्यांना ऐच्छिक पद्धतीने लग्न करता येत नाही आणि त्यावेळेस आम्ही फिरत असताना हे जेव्हा लक्षात आलं तेव्हा त्याला पर्याय म्हणून जेव्हा शोधला तेव्हा एकच गोष्ट लक्षात आली की सामुदायिक विवाह जर आपण आयोजित केला मोठ्या प्रमाणामध्ये तर त्या सामुदायिक विवाहाच्या मार्फत आपण या वधूवरांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे पैसे वाचवू शकतो आणि तिथून या कार्यक्रमाची सुरुवात झाली। आज 19 वर्ष पूर्ण होत असताना या बोईसर परिसरामध्ये आपण आतापर्यंत 5000च्या अधिक वधूवरांचा विवाह या ठिकाणी संपन्न केलेला आहे। एकूणच आपण बघत असाल पालघर जिल्हा हा आदिवासी जिल्हा आहे आणि या जिल्ह्यामध्ये बहुतेक आदिवासी हे जगायला दिवाळी नंतर इतर ठिकाणी जात असतात आणि मे महिन्याच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यामध्ये या घराच्या ठिकाणी येत असतात। येत असताना त्यांच्या पाठोपाठ लग्न करण्याच्या निमित्ताने सावकारी कर्ज हे ते घेऊन येत असतात आणि ते कर्ज पिढ्यानपिढ्या त्यांच्याकडून फेड होत नाही आणि त्याच कर्जातून त्यांना वाचवण्यासाठी हा उपक्रम आम्ही सुरू ठेवलेला आहे आणि दरवर्षी हा उपक्रम मे महिन्यामध्ये आपण आयोजित करत आहोत। आदिवासी बांधवांना कर्जाच्या विळख्यातून सावकाराच्या विळख्यातून वाचवण्यासाठी आधार प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी हा सामुदायिक विवाह सोहळा आयोजित केला जातो। साधारणपणे 5000 आतापर्यंत 5000 जोडप्यांचे विवाह या आधार प्रतिष्ठानने लावून दिलेले आहेत। कॅमेरामन संतोष कदम सह नावेद शेख, TV9 पालघर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।